श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नवरात्र सुरू झाले आहे आणि आपल्या सर्वांच्या घरी घटस्थापना केली असेलच. नवरात्रीच्या 9 दिवस 9 देवींच्या रूपांची आपण पूजा करतो, त्यांना पूजतो, आपण त्यांची मनोभावे पूजा करतो. पण नवरात्रीची पूजा ही आपल्याला सफल होत आहे किंवा देवी आपल्यावर प्रसन्न आहे का, हे सर्व माहिती करून घेण्यासाठी काही छोटे छोटे संकेत आपल्याला मिळत असतात. काही स्वप्ने अशी पडतात तर काही प्राणी पक्षी आपल्याला समोर येतात आणि त्यांना बारकाईने जाणले आणि हे संकेत समजून घेतले तर आपली नवरात्रीची पूजा आपली संपन्न झाली आहे किंवा माता राणीचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत आहे का, हे आपण सहजासहजी ओळखू शकतो. तर पहिला संकेत आपण बघणार आहोत. नवरात्रीतील पहिला संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसात स्वप्नात घुबड दिसले तर हा संकेत म्हणजेच प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार आहे. म्हणूनच आपण आपल्या घरादाराची सर्व परिसराची स्वच्छता करा. मातेच्या आगमनासाठी सुसज्ज व्हा. घरात दिवाबत्ती करा. अखंड दिवा तर आपण लावलेला आहेच. हा संकेत हे सांगतो की आपल्या जीवनात धनसंपदा पैसा हे नक्की येणार आहे. घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते. यावरच माता बसून संपूर्ण पृथ्वी तलावर विचरण करत असतात. दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे या दिवसात सर्व शृंगार केलेली महिला जर तुम्हाला दिसली तर माता राणीने तुम्हाला दर्शन दिलेले आहे. आणि मग तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पैशाचीच नाही तर इतर कोणतेही समस्या असतील तर ती समस्या लवकरच दूर होणार आहे, याचा हा संकेत असतो. म्हणून आपली नवरात्रीची पूजा आपण विधिविधान चालू ठेवा. त्यानंतर तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे कमळाचे फूल किंवा हंस पक्षी जर सकाळी सकाळी तुम्हाला दिसू लागले तर लक्षात घ्या की माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी आहे. कारण कमळ यांना मातेच्या पूजेत विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना हे माहीतच आहे की हंस हे मातेचे वाहन आहे. या गोष्टी सकाळी दिसणे हे मातेचा आपल्यावर आशीर्वाद मिळाल्याचे संकेत आहेत. तसेच चौथा जो संकेत आहे तो म्हणजे जर घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गोमातेचे म्हणजेच गायीचे दर्शन झाले तर खूप शुभ गोष्ट आहे. कारण नवरात्रीच्या दिवसात गोमातेचे दर्शन होणे आपल्याला त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाय दिसणे म्हणजेच तुमच्या मनातील एखादी मनोकामना किंवा इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, याचा हा संकेत असतो. तुम्ही मातेसमोर नतमस्तक होऊन एखादी इच्छा सांगितली नसेल तर ती तुम्ही बोलून दाखवा. कारण हा संकेत तुमची इच्छा पूर्ण करणार आहे याकडे दर्शवतो. पाचवा आणि शेवटचा संकेत असा आहे की जर तुम्ही नवरात्रात कुठे बाहेर एका कामानिमित्त पडला असाल, जर तुम्हाला तुमचा प्रवास चालू असेल आणि त्यावेळी जर तुमच्या उजव्या हाताला जर एखादा साप दिसला किंवा एखाद्या वानराचे दर्शन झाले किंवा स्वप्नात तुम्हाला सोनेरी कलरचा साप दिसला तर हे सगळे संकेत देवी कृपा तुमच्यावर बरसत आहेत असा याचा अर्थ होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला सुद्धा हे संकेत मिळत असतील तर तुमच्यावर सुद्धा माता अंबेचा आशीर्वाद मिळणार आहे. त्याचबरोबर असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर लक्षात ठेवा की मातेची साथ ही तुम्हाला मिळालेली आहे आणि आता तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रयत्नांसोबत आता मातेचा आशीर्वादही आता तुमच्या सोबत असणार आहे. तर हा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.